नमस्कार मित्रांनो, आपण आज डिप्लोमा फर्स्ट इयर के स्कीमचा सेकंड चॅप्टर बघणार आहोत, मॅट्रायसिस. तर मॅट्रायसिस मध्ये सगळ्यात पहिले मॅट्रिक्स म्हणजे काय? बेसिकली इट इज द arrangement of elements into row and column. Basically, it is the arrangement of elements into row and column. For example, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Basically, the arrangement of rows and column is called as a matrix. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. It is the horizontal term is called as a रो. याला काय म्हणतो आपण? रो. रो कशाला म्हणणार? ज्या आडव्या टर्म आहे त्याला म्हणणार रो, ज्या उभ्या टर्म आहे त्याला म्हणणार कॉलम. आणि रो आणि कॉलम आणि ह्या ब्रॅकेटनी जे क्लोज होतं त्याला म्हणणार आपण मॅट्रायसिस. रेक्टँग्युलर ब्रॅकेटनी जे क्लोज होतं त्याला म्हणतो मॅट्रायसिस किंवा मॅट्रिक्स. बेसिकली द अरेंजमेंट ऑफ रो अँड कॉलम अँड क्लोज्ड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता ह्याची ऑर्डर कशी ओळखायची मित्रांनो? इथं किती रो आहेत? 1, 2, 3. इथं किती रो आहेत? 3 रो. इथं कॉलम किती आहे? 1, 2 आणि 3. 3 रो 3 कॉलम. पहिली रो लिहायचे, नंतर कॉलम लिहायचे. रो आणि कॉलम. नंतर बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल 2, 1, 4, 5. इथं किती रो आहे? 2 रो. इथं किती कॉलम आहे? 2 कॉलम. 2 रो 2 कॉलम. 2 रो 2 कॉलम. हा, असंच एक अजून एक्झाम्पल बघितलं. 2, 3, 4, 5, 6, 7. इथं किती रो आहे? 2 रो आहे आणि 3 कॉलम. 2 रो 3 कॉलम. ह्याला काय म्हणू आपण? मॅट्रिक्स. समजलं? मॅट्रिक्स म्हणजे काय? द बेसिकली अरेंजमेंट्स ऑफ एलिमेंट्स इनटू द रो अँड कॉलम फॉर्मॅट अँड क्लोज्ड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट. ह्याला म्हणणार मॅट्रिक्स. आता काय आपण ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स चे एक्झाम्पल पाहणार आहोत. ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स. ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स चे एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पहिला एक्झाम्पल बघूया आपण. इफ ए इज इक्वल टू एक सिंपल प्रॉब्लेम घेतो. इफ ए इज इक्वल टू 2, 3, 4, 5 and b is equal to 1, 2, 3, 4, find a plus b. Find a plus b and a minus b. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन बघू आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ए प्लस बी, ए मायनस बी. बघा मित्रांनो, हे ए चं मॅट्रिक्स आहे, हे बी चं मॅट्रिक्स आहे. तर ए इज इक्वल टू किंवा हे ए मॅट्रिक्स ए आणि हे मॅट्रिक्स बी. ए प्लस बी काढायचं आपल्याला. ए प्लस बी म्हणजे ए च्या टर्म ठेवायच्या. 2, 3, 4, 5. बी म्हणजे काय करायचं? 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. आता काय करतात मित्रांनो? ए प्लस बी. तर ए प्लस बी साठी 2 प्लस 1. हे पहा, इथला पहिला एलिमेंट प्लस इकडला पहिला एलिमेंट. वाटलंच तर करून दाखवतो. 2 प्लस 1, इकडला पहिला एलिमेंट प्लस इकडला पहिला एलिमेंट. 3 प्लस 2, इकडला पहिला एलिमेंट प्लस इकडला पहिला एलिमेंट. 4 प्लस 3, इकडला पहिला एलिमेंट प्लस इकडला पहिला एलिमेंट. 5 प्लस 4. तर हे किती येईल मित्रांनो? 2 प्लस 1 3. 2 प्लस 1 3. 3 प्लस 2 5. 4 प्लस 3 7 आणि 5 प्लस 4 9. 3, 5, 7, 9. हे याचं आन्सर येईल ए प्लस बीचं. लगेच आपण ए मायनस बी बघू मित्रांनो. ए मायनस बी बघू. ए मायनस बी मध्ये
ए मायनस बी मध्ये ए मायनस बी मध्ये 2 3 4 5 मायनस 1 2 3 4 आता मायनस करायचं मित्रांनो 2 - 1 नंतर 3 - 2 3 - 2 नंतर 4 - 3 नंतर 5 - 4 पहिला एलिमेंट मायनस पहिला एलिमेंट दुसरा एलिमेंट मायनस दुसरा एलिमेंट तिसरा एलिमेंट मायनस तिसरा एलिमेंट चौथा एलिमेंट मायनस चौथा एलिमेंट हा तर ते किती मित्रांनो 2 2 - 1 1 3 - 2 1 4 - 3 1 5 - 4 1 2 - 1 1 3 - 2 1 4 - 3 1 5 - 4 1 अशा पद्धतीने आपण ए प्लस बी आणि ए मायनस बी काढलं सगळ्यांना समजलं आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम आता बघा मित्रांनो if a is equal to if a is equal to 2 3 4 5 if a is equal to 2 3 4 5 and b is equal to 3 7 1 9 find 2a find 2a plus 3b find 2a plus 3b 2a plus 3b आता बघा 2a plus 3b आता बघा मित्रांनो 2 ए ची व्हॅल्यू टाकायची इथं 2a प्लस 3b फाइंड करायला ए ची व्हॅल्यू टाकायची 2 3 4 5 प्लस 3 जसंची तसं बी ची व्हॅल्यू टाकायची 3 7 1 9 3 7 1 9 मग काय होईल आता काय करायचं मित्रांनो ह्या 2 नी सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं 2 इंटू 2 4 2 इंटू 3 6 2 इंटू 4 किती होतं 8 आणि 2 इंटू 5 किती होतं 10 2 इंटू 5 किती होतं 10 नंतर 3 इंटू 3 9 3 इंटू 7 किती होतं 21 सात्रिक 21 3 एक 3 आणि 9 त्रिक 27 हे झालं आता काय करायचं लक्ष द्या आता ह्यांची बेरीज करायची स्टेप बाय स्टेप दाखवतो तुम्ही शॉर्टकट डायरेक्ट केलं तरी चालतं 4 प्लस 9 6 प्लस 21 8 प्लस 3 नंतर 10 प्लस 27 10 प्लस 27 तर 9 प्लस 4 किती होईल 13 6 प्लस 21 किती होईल 27 8 प्लस 3 किती होईल 11 10 प्लस 27 किती होईल 37 हे झालं 2a प्लस 3bचं आन्सर आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम इफ a is equal to 2 3 4 7 दिलेलं आहे अँड b is equal to 1 3 4 6 दिलेलं आहे फाइंड 3a minus 2b आता बघा मित्रांनो 3a minus 2b काढताना काय करायचं 3a minus 2b 3 a ची व्हॅल्यू किती आहे 2 3 4 7 आणि b ची व्हॅल्यू किती आहे 1 3 4 6 आता काय करायचं 2 इंटू 3 6
3 इंटू 3 किती होतं 9, 3 इंटू 4 किती होतं 12, 3 इंटू 7 किती होतं 21, मायनस 2 इंटू 1 किती होतं 2, 2 इंटू 3 किती होतं 6, 2 इंटू 4 किती होतं 8, 2 इंटू 6 किती होतं 12. हे झालं. आता मायनस करताना कसं करायचं शांततेत लक्ष द्या. हा इकडे बघा, ह्याला काय करायचं 6 मायनस 2, 6 मायनस 2, 9 मायनस 6, 9 मायनस 6, नंतर 12 मायनस 8, 12 मायनस 8, नंतर 21 मायनस 12, 21 मायनस 12 इज इक्वल टू 6 मायनस 2 किती होतं 4, 9 मायनस 6 किती होतं 3, 12 मायनस 8 किती होतं 4, 21 मायनस 12 किती येतं 9 इज द आन्सर. आलं लक्षात. हे झालं 3a मायनस 2b. आता नेक्स्ट बघा, आता इफ a इज इक्वल टू 3 2 1 minus 1 0 4 and b is equal to -1 -1 3 2 4 -2, verify that a plus b is equal to b plus a. आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले लेफ्ट हँड साइड घ्यायची. लेफ्ट हँड साइड, तर लेफ्ट हँड साइड घेतल्यानंतर a प्लस बी करायचं. a प्लस बी 3 2 1 -1 0 4 प्लस बी करायचं -1 3 2 4 -2. आता काय करायचं 3, आता तुम्ही डायरेक्ट पण बेरीज करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप पण करू शकता. आता सवय लागली डायरेक्ट केलं तरी चालेल. 3 प्लस -1 किती होतं 2, 3 प्लस मायनस मायनस 3 -1 किती होतं 2, 2 2 प्लस -1 1, नंतर 1 प्लस 3 किती होतं मित्रांनो 4, -1 प्लस 2 किती होतं 1, 0 प्लस 4 किती होतं 4, 4 -2 किती होतं 2. ह्याला 2 नंबर आपण 1. नाव मित्रांनो लक्ष द्या, राईट हँड साइड इज इक्वल टू, राईट हँड साइड इज इक्वल टू बी प्लस ए. बी किती आहे, बी पहिले लिहायचं -1 3 2 4 -2, नंतर ए किती आहे प्लस 3 2 1 -1 0 4. तर आता बघा -1 प्लस 3 2, -1 प्लस 3 2, -1 प्लस 3 2, -1 प्लस 2 1, नंतर 3 प्लस 1 4, 2 मायनस प्लस मायनस मायनस 1, 4 प्लस 0 4, -2 प्लस 4 प्लस 2. लक्षात. ह्याला द्यायचं नंबर 2. फ्रॉम 1 अँड 2 दोघं पण सारखे का बघा, 2 1 4 1 4 2, 2 1 4 1 4 2, 2 1 4 1 4 2. फ्रॉम 1 अँड 2 LHS इज इक्वल टू RHS. Therefore A plus B is equal to B plus A. समजलं सगळ्यांना. A plus B is equal to B plus A. आता बघा, हे पहा, if A is equal to 3 minus 1 2 4, find the matrix B such that 2A plus 3B is equal to 0. मला काढायचंय काय मित्रांनो B, तर मग 3B जसंची तसं ठेवायचं. या 2A ला तिकडं पाठवायचं -2A. मग A ची व्हॅल्यू टाकायची इक्वेशन मध्ये, मॅट्रिक्स मध्ये. ह्या A मध्ये A ची व्हॅल्यू टाकायची, सॉरी. 3 -1 2 4. आता काय करायचं मित्रांनो, 3B जसंची तसं -2 इंटू 3 किती येतं -6, -2 इंटू -1 किती येतं मायनस मायनस प्लस होत असतं. 2 इंटू -2 किती येतं -4, आणि 4 इंटू -2 किती येतं -8. हे आलं 3B इज इक्वल टू. मग काय करायचं, देअरफॉर B इज इक्वल टू 1/3
-6 2 -4 -8. आता b इज इक्वल टू 3 1 जा 3 2 जा -2 2/3. सगळ्यांना 1/3 ने मल्टिप्लाय करायचं सगळ्यांना. ह्याला पण -4/3 आणि -8/3. लक्षात हे समजलं सगळ्यांना. आज पुरतं एवढं बस झालं. तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. लक्षात. धन्यवाद.